श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जे आपलं जे आयुष्य असते ते स्वतःच बाजूलाच राहून जातं आणि त्याच्यामुळे आपले जे मन असते ते खूप अशांत राहतं. म्हणजे आपण सतत दुसऱ्या गोष्टींचा विचारच करत असतो. तर मन शांत ठेवण्यासाठी कोणते असे उपाय करायचे की जे शास्त्रात सांगितलेले ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला उपाय आहे की तो म्हणजे स्वतःला वेळ द्या. म्हणजे एकटं राहायला शिका. म्हणजे प्रत्येक वेळेस कोणा ना कोणासोबत असं राहिलंच पाहिजे असं नाही. तर थोडा वेळ दिवसभरात असा स्वतःला द्या की ज्यावेळेस तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. दुसरा उपाय तो आहे म्हणजे जेवण व्यवस्थित करा. व्यवस्थित म्हणजे एकदम पोट भरून जेवायचं नाही. जेवढं पोटाला लागेल त्याच्यापेक्षा थोडं जेवलात तरी चालेल, पण एकदम पोट भरून एकदम गच्च भरून जेवू नका. कारण कसं असतं परत जास्त पोट पण भरलं का ते पण आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे एकदम पोट गच्च भरून जेवू नका. जास्त पण जेवले का परत त्रास होतो, म्हणून मन अशांत असतं, म्हणून कमी जेवा. त्याच्यानंतर तिसरा उपाय आहे की तो म्हणजे जेवढं होईल तेवढं कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर काय असतं कोणाकोणाला खूप सवय असते की म्हणजे ज्या गोष्टीला काही तथ्य पण नसतं तरी पण त्या गोष्टी म्हणजे बोलतच जातात. तर कमी बोलायचं पण व्यवस्थित बोलायचं आणि प्रेमाने बोलायचं. नाहीतर कसं असतं आपण कोणाला पण एखाद्या वेळेस आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखतं, काही दुखतं. म्हणून कमी बोला, प्रेमळ बोला, मृदू बोला आणि चांगलं बोला. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे कोणाकडून आशा ठेवणं सोडून द्या. कोणावर डिपेंड राहणं सोडून द्या. की काही अडचण झाली तर आपण म्हणतो हा मला मदत करेल, तो मला मदत करेल. पण मदत कोणीही करत नाही. त्याच्यामुळे आपण कोणाच्या आशेवर असलं ना की आपली निराशाच होते. म्हणून कोणाच्याही आशेवर राहू नका आणि सगळ्या गोष्टी आपल्या करायला शिका. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे की आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, आपले जे अवयव आहेत त्यावर तुम्ही कंट्रोल करायला शिका. कारण असे आजकालच्या युगामध्ये कसं आहे ना, आपले जे डोळे आहेत, हात आहेत, पाय आहे, मन आहे, डोकं आहे, हे खूप म्हणजे चांगले विचार करतातच पण वाईट पण विचार करतात. म्हणून हाताने वाईट काम न करता चांगलं काम करा. डोळ्यांनी वाईट न बघता चांगल्या गोष्टी बघा. कानाने वाईट न ऐकता चांगल्या गोष्टी ऐका. म्हणजे हे जे ज्ञानेंद्रिय आहेत यांना कंट्रोल करायला शिका. बघा तुमच्यात नक्कीच फरक पडेल. पुढचा उपाय तो म्हणजे की सकाळी लवकर उठून व्यायाम करा, प्राणायाम करा. यामुळे तुमचा दिवस पूर्ण चांगला जातो आणि तुमचे शरीरही निरोगी असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल. कितीही तुमचं मन अशांत जरी असलं ना तरी कमी बोलल्याने म्हणजे पोट जास्त भरून पण नाही पण थोडं जेवल्याने, दुसऱ्यांना व्यवस्थित बोलल्याने, कोणाकडून आशा न ठेवल्याने, तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहे ते कंट्रोलमध्ये ठेवल्याने, त्याच्यानंतर प्राणायाम केल्याने तुमचं शरीर नक्कीच निरोगी राहील.